यवतमाळ जिल्ह्यात भर उन्हात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय। 46 तापमानात भर दुपारी परीक्षा घेण्याच्या निर्णयावरून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। यवतमाळ जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांसह पालकांची अक्षरशः अग्निपरीक्षा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे। एकीकडे शासनाकडून उष्णतेपासून बचावासाठी ॲडव्हायझरी जारी केली जाते, तर दुसरीकडे भर दुपारी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना उन्हात बाहेर पडण्यास भाग पाडत आहे। राज्यात तापमान 46 सेल्सिअसच्या पुढे जात असताना महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 23 एप्रिलला 26 एप्रिलला 2 सत्रांमध्ये घेण्यात आली। पहिला पेपर सकाळी 11 ते 12:30 तर दुसरा पेपर दुपारी 2 ते 3:30 या वेळेत पार पडला। हा काळ दिवसातील सर्वाधिक उष्णतेचा मानला जातो। यवतमाळ जिल्ह्यात वर्ग 4साठी 151 केंद्रांवर 16,000हून अधिक तर वर्ग 7वीसाठी 114 केंद्रांवर 12,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। मात्र अनेक परीक्षा केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती। काही ठिकाणी पंखे असूनही वीज नव्हती, तर काही ठिकाणी पंख्याचीही व्यवस्था नव्हती। 2 पेपर मधील वेळेत विद्यार्थी आणि पालकांना उन्हातच थांबावं लागलं। सावलीचा आधार घेत ताटकळत बसण्याची वेळ त्यांच्यावर आली। या परिस्थितीत विद्यार्थ्यांना भर उन्हात परीक्षा देण्यास भाग पाडल्यानं शिक्षण परिषदेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। उष्णतेच्या तीव्रतेत जर एखाद्या विद्यार्थ्याला उष्माघाताचा फटका बसला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही पालकांकडून उपस्थित केला जात आहे।